ना पाय असू कालत करतो तू हात वर करू यो का हातकांचा वर नका करू तो वर नका करू त्यांना जरा 12 येऊ द्या. नाही मग आबा हाताक नको धरू. नाही नाही जोर द्यायलाच नाही बोलले. नाही जोर द्यायला चिखल आहे इकडूनच जायला लागेल. हे देख हे बघा मित्रांनो खड्डे रस्त्याचे. हे तर अख्खा माणूस जाईल. हे बघा काल ते पूर्ण रस्त्याची वाट लागली इकडे. आता काय करायचं गरीब माणसाने. मेहनत आहे सगळी. आणि रायगड जिल्ह्यामध्ये या बोरीची वाडी येते. त्यांच्या रस्त्याची खूप खराब म्हणजे अवस्था आहे. पेशंटला आम्ही कसं आणलं तुम्ही बघितलं असेल. एवढाले खड्डे झालेत का गळ्याभर त्या रस्त्याला. तिथं माणसाला चालता नीट येत नाही अशा रस्त्याने त्यांना आणलंय. म्हणजे एक बोलायला गेलं तर रस्ते झाले पाहिजे कारण एमर्जन्सी माणूस काय करेल. मित्रांनो सिमी आतमध्ये बसले. कैसे तर आता मग रोनकला जाऊन तिकडे भेटू. त्याला माहिती नाही की मी येतोय तिकडं. मग त्याला जाऊन एक सरप्राईज देऊ. नाही आवरायचं भाई. काय बोलतो तू कसं काय आलं पण इथं अचानक. प्रेग्नेंट आहे वाटतं. हे कॅमेरे आहेत काय येडे चाळे. मी जे बोललो होतो ते झालंच आमच्या मनामध्ये पहिल्यापासून होतं. तर मित्रांनो आम्ही काय करतो पटापट ना आता खाऊन जेवतो आणि आराम करतो कारण उद्या सकाळचं जाऊन सिम्मीला द्यायचं आहे सरप्राईज बर्थडेचा. आणि केक घेऊन जाऊ. केक वगैरे सगळं आणलंय तिचं. हॅलो गाईज गुड मॉर्निंग. तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉग मध्ये. आणि आजचा ब्लॉग मित्रांनो जरा सॅड आहे कारण मी चाललोय आता नाशिकला. तिकडं माझे मोठे बाबा म्हणजे आईचे वडील आहेत ते हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहेत. पहिले इथे होते आपला सत्यसाई प्लॅटिनम उल्हासनगरला. पण तिथून मग त्यांना तिकडे नेण्यात आलं कारण त्यांना अटॅक आला होता. आता त्यांना बोलले बायपास करण्यासाठी म्हणजे ऑपरेशन करण्यासाठी. तर बघूया कसं काय ते. तर आज प्रोसेस चालू करणार आहेत. तर मग आम्ही आज म्हणजे सिम्मी 10-12 दिवसापासून त्यांच्याच बरोबर आहे. तिकडे धावपळ करते बिचारी. आणि मला एक वाईट पण वाटतं का आमच्या शेतावरती कामं पण सुरू झालेली आहेत भात लावायची. पण आपल्याला इम्पॉर्टंट आहे आपला माणूस असणं. मग ते मोठे बाबा आहेत म्हणजे आईचे वडील त्या डोंगरावरचे जिथे बोरीचे वाडीचे जे सिम्मीला जेव्हा अंगावरती देवी आल्या होत्या बाया त्या टायमाला ते गाणे गात होते आणि वाजवत होते. सगळे आले होते मंडळी. तर ते माझे बाबा मोठे बाबा आईचे बाबा. तर त्यांना तिकडं नाशिकला शिफ्ट केलेलं आहे. कुठलं हॉस्पिटल आहे काय ते मी तुम्हाला सांगतो नंतर. आणि शेतावर काय कामं चालू आहेत भात लावायची. मग आमची आजी आहे जी व्हिडिओमध्ये तुम्ही बघत असता कॉमेडी. तर आजी पण इकडं मदत करायला आलेली आईला. मजेत आईला जरा मदत करते. इकडे भांडे येते घासते. खाली सांग भांडी का चाय जो मग आली ते महत्वाचं आहे बरोबर ना. तर मित्रांनो तर आजी पण हे मदत करते. आणि इकडं आमचा रुबी आहे. इकडं मून शांत बसलाय बिचारा. आणि इकडे चुटकी बाबू चुटकी. हा गुड मॉर्निंग चुटकी आमची. आणि मित्रांनो इकडं आई आहे ती भाताचं सगळं करते. हे बघा तुम्ही बघू शकता चुलीवरतीच सगळं बनतं. हे भात बनलं इकडं. बाकी भाजी बनायला बाकी आहे. तर चला मित्रांनो मी काय करतो पटापट रेडी होतो आणि नाशिकसाठी निघतो. कारण सकाळी सिम्मीचा पण फोन आला होता कारण आज बाबांचं ऑपरेशन आहे. तर मग कसं घरी पण थोडं काम आहे तिकडं पण असणं पण खूप गरजेचं आहे. पण मी आता एक काम करतो जास्त काय बोलत नाही पटापट रेडी होतो आणि निघतो नाशिकसाठी. आणि काय झालं होतं कसं काय आणि कुठे हॉस्पिटल आहे सगळं तुम्हाला दाखवतो. आणि मित्रांनो एक सांगायला गेलं अजून एक गोष्ट सिम्मीचा उद्या बर्थडे. मग बघू आज जर थांबलो तर उद्या बर्थडे करायला भेटेल काय माहिती नाही. कारण मित्रांनो आपल्याला माणूस सध्या इम्पॉर्टंट आहे. मग ते बाकी बर्थडे काय आपण कधी पण करू शकतो. पण झालं शक्य तर थोडं तिला देऊ सरप्राईज. तर चला व्हिडिओ असाच कंटिन्यू करा. आणि तिकडे रोनक बायको बी मिळणार आपला
भाई आहे उधर. तो रोनकला पण अजून मी सांगितलं नाही, जाऊन त्याला पण सरप्राईज देईल. आणि सिम्मीला पण सांगितलं नाही की मी येतोय, तर तिला पण हॉस्पिटलमध्ये सरप्राईज देऊ. बाबांना भेटायला चान्स भेटली तर भेटू. आणि मामा पण आहे. तर चला पटापट रेडी होतो आणि तुम्हाला भेटतो नाही का, बाकी गप्पा गोष्टी मारू तिकडं. टेक केअर. तर चला मित्रांनो, मी पण रेडी झालेलो आहे. आता निघतो मी पण नाशिकसाठी. आई पण आहे, शेतावर जायला रेडी होते. चल याव का. तर चला मित्रांनो, आता तुम्हाला तिकडंच भेटतो, कारण उशीर पण झालाय. मला नेरळवरनं ट्रेन पकडायचे, मग कल्याणवरनं डायरेक्ट नाशिकवरनं मग बाबांच्या हॉस्पिटलला. तर चला भेटूया तिकडं आणि तुम्हाला भेटवतो सगळ्यांना. बाबाची तब्येत कशी येते तुम्हाला सगळं मी कळवतो. हा शाळेत चालल्या. परीक्षा झाली का? हा मग अभ्यास करा. इकडं आपली धन्नू खडी आहे. आणि मित्रांनो हे बघा, इकडं सगळं भात खाणायला घेतलंय. हे बघा इकडं बाबा वगैरे आलेत. हा आणि इकडं आपला ममदापूरचे दादा आलेत. आणि हा इकडं बघा मित्रांनो, मस्त ट्रॅक्टर लावलेला आहे शेतात. बाबा पण आहेत इकडं. हे बघा इकडं बाबा पण आहेत. मग सगळे शेतातलं भात लावायचा वगैरे सगळा ब्लॉग आम्ही तुम्हाला दाखवूच. कमेंट करा जर पाहिजे असतील तर. मित्रांनो नशीबच माझे ट्रेन भेटलेली आहे. धावत नेरळ क्रॉस केला. मित्रांनो आता मी पोहोचलोय कल्याणला. गर्दी आहे इकडं आणि ट्रेन लागलेली वाटतं. पण बघू आता पहिले जाऊ तिकीट काढायला, मग डायरेक्ट ट्रेनमध्ये. प्लॅटफॉर्म क्रमांक 2 वर आहे. ओके धन्यवाद. मित्रांनो आपली पण ट्रेन आलेली आहे, तुम्ही बघू शकता. आणि जागा होईल की नाही म्हणून मी त्या खिडकीतनं बॅग आतमध्ये ठेवले. आणि आता जाऊन तिथं भेटेल बसायला. हा भाई जाएगा ना. चलो गाइस अभी डायरेक्ट मिलते हैं नाशिक. हाँ बहुत बात करा हमें. तर चला मित्रांनो, आता मी पोचलोय नाशिक स्टेशनला. हे बघा आता इथून मी पहिला जातो हॉस्पिटलला, जिथं मोठे बाबा ॲडमिट आहेत, सिमी वगैरे तिकडं. त्याच्यानंतर रोनककडे जाऊ. आणि धन्यवाद सांगितल्याबद्दल. मित्रांनो आता मी पोहोचलोय बस स्टँडच्या इथे आणि इथून आता मला बस पकडून जायला लागेल. धन्यवाद. मित्रांनो पोचलेलो आहे मी. हे बघा हॉस्पिटल. आणि सिमीला माहिती नाही मी आलो इथे, तर आता तिला देतो धप्पा. चला भेटा, तुम्ही असाच व्हिडिओ कंटिन्यू करा. मित्रांनो मी वॉशरूममध्ये आलो आहे, कारण मी डायरेक्ट हॉस्पिटलमध्ये घुसलो आहे. आता शोधतो इथं कुठेतरी की कुठे म्हणून नाही का. आणि कारण मला असं वाटतं एक तर ती तरी मला बघेल, नाहीतर कुणाला तर विचारतो की असं असं पेशंट आहे का म्हणून. पटापट जरा प्लॅनिंग करून जातून केलं टपल्यातच मारी. मित्रांनो ॲक्च्युली हॉस्पिटलमध्ये पास लागतो तरच भेटून देतात, पण आपल्याला इथं ओळखलं त्या दादांनी वगैरे तर हेल्प केली जरा. पण नंतर भेटू नाही देणार, पण एकदा जाऊन येतो. आता काय करतो, सिमी वगैरे जिथं थांबले वेटिंगमध्ये तिथं जाऊन भेटतो. सिमी वगैरे इकडे आहे का? सिमी म्हणून. मित्रांनो सिमी आतमध्ये बसले. हे माकड कैसे है? बरी है? आपको याद कर रही मामा किधर? ए बघा माझा नवरा आला. आई हे आवाज नको कर. आई बघ माझा नवरा. बरे आहेत ना? हे लेडीजला थांबण्यासाठी काय? दाखवत होती बघ. ना? भैया कुठे आहे मामा? कशी आहे? एकदम मजेत. बरे आहेत तुम्ही सगळे?
आहे इकडे बाहेर. मित्रांनो सरप्राईज. काय म्हणते हा. काय आलं माहितीये काय बोलता आहे हा? बर्थडे तुझा कधी? बर्थडे आज नसेल नंतर आहे. बाकी लेडीज साठी थांबायला. वाढदिवस आहे आम्हाला माहिती. वाढदिवस नाही, मी पेशंट बघायला आलोय, तुला नाही. चला बाबाशी हा भेटू ना. दे तुम्हाला. चला आहे कसा येईल धप्पा द्यायला या काय हो. कुठे मामा? कोण कोण आहे? कोण कोण आहे? ए मामा. अरे मामा एकदम टॉपला बसलाय हा. केव्हा आलं तुम्ही? 11 वाजता ना हे हा जेंट्स साठी आहे सगळ्यांना. हे सगळं ना. हा ह्याला मग तुला बरं आहे हा. तुला इकडं सोडायला लागेल हा मामा. मित्रांनो आता पोचलो इथं. थोडा बाबांना वगैरे भेटतो तिकडं. जर अलाउड दिला तर शूट करेल, नाही तर मग नाही, कारण ID लागतो. मित्रांनो इथं मोबाईल अलाउड नाही म्हणून आता इथं ठेवायला लागेल. तर चला बाबांना नंतर भेटल्यावर दाखवूच तुम्हाला त्यांना विचारून. पण मोबाईल अलाउड नाही म्हणून ठेवायला लागेल. मित्रांनो आम्ही बाबांना भेटून आलो. पण कसं आहे ICU मध्ये सध्या मोबाईल अलाउड नाही, मग मोबाईल आम्ही बाहेरच ठेवला होता. पण एकदम सगळं मस्त आहे. आता त्यांना सोडणार कधी येते बघतो, तोपर्यंत आहे. कशी आहेस? अच्छा लागा मिळते. तर चला बाबा आता काय कसं काय मामा वगैरे आले. अजून रोनक पण इथंच राहतो, तो पण येणार आहे. तोपर्यंत रोनकला भेटायच्या आधी मस्त खाऊन घेतो. मग रोनकला पण जाऊन धप्पा देऊ जरा. आणि इकडं साबुदाणा वडे बनतात. मामा पोट भरून काय हा. चला मित्रांनो साबुदाणे वडे पहिले खाऊन घेऊ. मित्रांनो मस्तपैकी आमचं काय खाल्लं. तिथे रागावली आहे एक कानावर बुक्की मारीन नाही. काय खाल्ला तुम्ही? साबुदाणा वडा. तर आता मित्रांनो मामा वगैरे गेले. हा बघा हॉस्पिटल इथंच आहे आणि या काकांच्या इथं चहा पिला. आणि हा दादा येतो आपल्याला हेल्प करतोय. म्हणजे जिथं रोनककडे जायचे ना मित्रांनो, तिथं जायला इथून काहीतरी 6-7 किलोमीटर आहे. मग ते गाडी उबर काय बुक केलं रे. हे काय केलं रे. बाईक बुक केले. तर आता मग रोनकला जाऊन तिकडं भेटू. त्याला माहिती नाही की मी येतोय तिकडं. मग त्याला जाऊन एक सरप्राईज देऊ. मग तिथं त्याला 8 वाजता सुट्टी होते मग त्याला गॅरेजवरनं. मग त्याच्यानंतर मग आम्ही बाईक घेऊन येऊ इथं, कारण मोठे बाबा आहे ते विचारत होते रोनक येणार आहे का म्हणून. तर त्याला पण इथं घेऊन येतो. पण आता जाऊन तिथं मी अचानकमध्ये त्याला सरप्राईज देतो. तर चला बघूया. गाडी आपली बुक केले, या दादाने बुक केलेली आहे. मग आता जशी गाडी आली का आपण डायरेक्ट निघू. सुसाट तिकडं 7 किलोमीटर आहे तर तिकडंच भेटू आता. आणि त्याचा रिॲक्शन बघू. चल 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 निकाल जा फटाक से. बोलो मत. क्यों जा रही हो तो बता. क्यों जा रही है? मुझे बाबा को खाना खिलाना. जा आराम से जा. मैं मिलता हूँ रौनक, हम लोग आते. हाँ चलो गाइस अपनी गाड़ी आ चुकी है. चल धन्यवाद. चल भाई. तर मित्रांनो आता मी पोचलोय. पण रॅपिडोवाले दादाने पुढे सोडला. पण काका धन्यवाद. या काकांनी मला परत सोडला. बोलतो मी चल सोडतो परत. काहीतरी 1-1.5 किलोमीटर आम्ही पुढे गेलतो. पण आता आलोय तर बघू आता त्याच्या गॅरेजच्या इथं जातो आणि काय करतोय काय नाही, भेटतो की नाही तुम्हाला दाखवतो. तो पण खूप दिवसानंतर, म्हणजे वर्ष पकडा की वर्षानंतर आम्ही भेटतोय मित्रांनो. 1-1.5 वर्ष झालं. तर आई कसं आहे रोनकला एक मुलगा समजून म्हणजे समजते. तर मग तो पण भरपूर दिवस घरी आले नाही. पण आत्ता तिथं जाऊन त्याला देतो सरप्राईज. मग तिथून आम्ही जाणार बाबांचे इथं हॉस्पिटल आहे तिथं. मित्रांनो मी पोचलोय त्या गॅरेजच्या इथं. ते बघ इकडंच आहे आणि रोनक काम करतोय, तुम्हाला दाखवतो. बघा मित्रांनो कुत्रे हाकलतोय. कुत्रे गाडी पण पुसतोय. तिथे डॉग आलाय ना त्याला हाकलत गेलं. नाही आवरायचं भाई. काय बोलतो. काय बोलते ब्रो. कसं आहे भाई? व्हॉट्सअप एकदम खतरनाक.
तू तर ब्लॉगच घेऊन आला डायरेक्ट. डॉन म्हणलाय रे तू तो. काय रे कसं आहे बाकी काय चाललंय? तू कसं काय आला पण इथं अचानक? प्रेग्नेंट आहे वाटतं. मित्रांनो ह्योच गॅरेज आहे तिथं रोनक भाई अपना काम करताय हार्ड वर्क क्या ब्रो अभी करना पड़ेगा भाई. अभी सब सुधारने का है खुद को. अभी नया बनाने का खुद से. काय नाही पहिले काम कर नंतर भेटू. तर चला मित्रांनो तू याच गॅरेजला काम करतोय आता भेटलाय तो तिथं त्याला सुट्टी झाली का डायरेक्ट आम्ही जाणार आहे कुठं हॉस्पिटलला. बाई काय दाढी व्हिडिओ आडव अभी कुछ बनाने का. अरे थोड़े दिन इसमें से बाहर आएंगे त्याला अभी. ते काम आहे ते करू दे मग तुम्हाला आम्ही आरामात भेटतो. काय बोलतो रातभर गप्पा गोष्टी होणार आणि सिद्धीचा बर्थडे पण आहे तिला 12 नंतर सरप्राईज देऊ. अरे वा एकच नंबर. आज तर लई मजा आहे मग. हॉस्पिटलमध्ये देऊ सरप्राईज. काय बोलतो? मग एक नंबर. तर चला मित्रांनो थोडा गप्पा गोष्टी करतो. 1 वर्ष 1.5 वर्षानंतर आम्ही भेटतोय पण आता तो इथं काम करतोय अजून सुट्टी झाली नाही कारण कामात डिस्टर्ब नको. आता तोपर्यंत आम्ही तुम्हाला भेटतो नंतर. हा चल भाई तू तेरा वर्क कर तब तक घूमे. हा बस. मित्रांनो रोनकचं पण काम झालेलं आहे आणि आता मस्त दिलबरा घेऊन चाललोय. म्हणजे रोनकची दिलबरा आहे पण आता चाललोय आम्ही रोनकच्या रूमवरती. मग तिथं थोडा जे असेल ते करून मग निघताना आम्ही डायरेक्ट सह्याद्री हॉस्पिटलला जिथं बाबा आणि सिम्मी मामा वगैरे तिकडं. मग रोनक पण बाबांना भेटेल. मित्रांनो आता आम्ही आलो रोनकच्या घरी आणि आपला बायका घर मस्त बेड बेड चेअर वीर आयला टीव्ही को हनुमान कर दिया आहे बाहेर. पण मित्रांनो आम्ही जास्त इथं थांबत नाही कारण तिकडं सिम्मीचे कॉल येतात. ती तिकडं वाट बघते. जेवण वगैरे घेऊन ठेवले कारण जे माझे आईचे वडील आहेत म्हणजे आमचे मोठे बाबा त्यांचा थोडा लक्ष द्यायला लागतो त्याच्यामुळे ती तिकडंच आहे. बोलते या तुम्ही लवकर. मग आता रोनकच्या इथं आलतो मस्तपैकी. तर मग आता त्याच्या रूमवरनं आम्ही पहिलं जातो हॉस्पिटलला. तर आता डायरेक्ट तिकडंच भेटू. म्हणजे टोपी घ्यायची आपण. आता मार्केटमध्ये जाऊ. नागपूर मार्केट. मित्रांनो फायनली आम्ही पोहोचलेलो आहे हॉस्पिटलच्या इथे. कुठून रस्ता इथूनच आहे ना? चल इकडं. तर मित्रांनो आम्ही पोचलेलो आहे. बाबांना इथे कान टोपी पण घेतले थंडी लागायला नको म्हणून. तर आता इथं गाडी लावतो पार्किंगला आणि हॉस्पिटल आमच्या मागच आहे. तर आता सिम्मीला कॉल करतो कारण ID खूप इम्पॉर्टंट आहे त्याच्यामुळे ते ID दिले तरच आपण आतमध्ये एंट्री मारू शकतो. तर चल तिला कॉल करतो आणि तुम्हाला भेटतो. तर मित्रांनो आम्ही पोचलो आहे आता हॉस्पिटलमध्ये. इथं लिफ्ट आहे. लिफ्टने डायरेक्ट वरती काचक्यान बाबाची इथं. मित्रांनो माकड बघायचे का माकड. हे बघ इकडे रोनक आलाय. आता ती पण लय दिवसात मित्रांनो भेटेल. लय खुश होईल. हे इथं कॅमेरे आहेत काय येडे चाळे. आता हे त्याला भेटून देतील. बॉडी बनवले. मी काय होतं त्याला भेटून देतील की नाही पण एकदा विचार ना. त्याला तोंड दाखवून जाईल तर म्हणजे ते त्याने सफरचंद आणलेलं बाबाला. थांब बघू तरी पण ट्राय करतो मित्रांनो कसं काय ते भेटलं म्हणजे तो बघू भेटून तरी जाईल. मित्रांनो सीन असं झालंय की आता रात्र झाले ना त्याच्यामुळं भेटून नाही देत. आता सकाळचा टायमिंग आहे काहीतरी 9च्या नंतर नाश्त्याला जाणार तेव्हा ID दाखवून मग त्यांना भेटून येऊ शकतो. तर मग रोनक बोलतो की मग मी सकाळीच भेटेल. तर आता कुणाला फोर्स पण नको करायला कारण आपल्याला एवढे समजून घेतात तर त्यांना त्रास देऊन फायदा नाही. आणि मित्रांनो तुम्हाला एक सांगायचं होतं ॲक्च्युली आमचा विचार होता सेलिब्रेट करायचा पण आता नाही इथं काय करू शकत. हां रोनक का भी बर्थडे आहे ना आज. हा ना आणि तुझे ॲडव्हान्स नाही हॅपी बर्थडे. ॲडव्हान्स नाही हॅपी बर्थडे. अभी तो सरप्राइज तो पैसा मिला है. मिलेगा तेरे को. कुछ नाही आपण ना
ये शब्द है, घर जाके तेरा सेलिब्रेट करेंगे। ओके, सेलिब्रेशन करेंगे। अभी कुछ नहीं, क्योंकि आप भी हॉस्पिटल में जो पेशेंट है उनको देखना बहुत मेरे को जरूरी पता है, मुझे सबसे बड़ा गिफ्ट मिला है। क्या? बाबा ठीक हो गए। हाँ ना? जो एंजियोप्लास्टी करना था वो सक्सेसफुल हो गया। ओके, मी बी वही तू काय विचार बोलू शकतो? भाई मी तुला तिथंच विचारलेलं सक्सेस झालं का नाही भाई हा. आणि जे बोललो होतो ते झालंच आमच्या मनामध्ये पहिल्यापासून होतं मग आता हिचा बर्थडे इथे नाही, पण आपण घरी आपण घरी सेलिब्रेशन करू जोरात. आता पेशंटचा केअर करणं खूप गरजेचं आहे. मग बाबांना जेव्हा घरी सोडतील आम्ही सगळे जाऊ, त्याच्यानंतर बर्थडे करू सेलिब्रेशन. अजून टाईम आहे भरपूर ऍडव्हान्स मध्ये हॅपी बर्थडे. चला मित्रांनो, व्हिडिओ असंच कंटिन्यू करा. मी तुम्हाला बाबाला भेटवल्याशिवाय राहणार नाही, बरोबर ना? आमचा आबा थोडा नाचू शिवा आहे. तर चला व्हिडिओ असंच कंटिन्यू करा. आता रात्री झाले, जेवण करतो, आराम करतो. मी तुम्हाला डायरेक्ट भेटतो उद्या. एक गोष्ट, सिमीचा बर्थडे 12च्या नंतर, पण तो काय आम्ही सेलिब्रेट करू शकत नाही. पण तिला हॉस्पिटलच्या बाहेर रोडवर तिथं टपरी आहे चहाची, चहा पितो, तिथंच केक नेऊ उद्या सकाळी, आणि तिथंच बोलवून केक कापू सकाळी. बघा तुम्ही. तर चला आता रोनकच्या घरी जातो, जरा खातो वगैरे आणि आराम करतो, मग सकाळी येतो बाबाला भेटायला. मित्रांनो, रावस आहे इकडं. व्ह्यू बघा कसा खतरनाक दिसतोय रात्रीचा, एकदम गारवा एक नंबर. हे बघ इकडं सैनिक आपले रक्षा करणारे बॉर्डरवरती, त्यांचा स्टॅच्यू आहे. बाकी रोनकच्या घराकडे जाणारा रस्ता. नाही आपण आता चाललोय मुघल दरबार कुठे? फेमस नाशिक मधलं काय काय? मुघल दरबार. मुघल दरबार. अरे बघ तू फक्त तिथलं टेस्ट बघ. काय काय भेटतं? सगळं चिकनचं सगळं व्हेरायटी सगळी variety. हा ना? सगळं म्हणजे मित्र तांदू मग आता जाऊन पाच तू घरी. हा म्हणजे मजा आली पाहिजे, पोट भरून खाल्ला पाहिजे. मला तुम्ही उठायला लागलाय, तोंडातून उडायला लागलाय मटान बिटान समजून. पण आता डायरेक्ट जातो ते दरबार, पार्सल घ्यातोय, पार्सल घेतो काच काय घरी मला जाऊ. दाखवतो गर्दी पण कशी राहते. या टायमिंगला सुद्धा तिथं गर्दी असेल, तुम्ही बघा फक्त. एक दिन भाई ये देख, ये बिल्डिंग दिख रही क्या? ऐसा अपना खुद का भी घर होगा, मेहनत रखेंगे, तुम्हारा प्यार रखो. बाकी भाई दुआ की जरूरत है, और तुम लोग दुआ दोगे वो बड़ी चीज है, और देते रहो, क्योंकि ऐसा एक दिन अपन भी घर बांधेंगे. देखो रावत, दिल खुश हो जाता है, भले जिसने भी बांधा है ना दोस्तों, पर अपना दिल खुश हो जाता है कि एक दिन अपन भी सपना पूरा करेंगे, माँ बाप के लिए, माँ बाप की खुशी देखेंगे, तो बहुत मजा आएगा. क्या बोलते हैं? सीन बघा मार्केटमधलं एंट्रीचा सीन आहे. मार्केटमधलं एंट्रीचा सीन आहे आता. इथून हा मार्केट ना सगळ्यात नाशिकचं जुना मार्केट आहे असं. हाँ का? मुंबई सारखं पूर्ण चोर बाजार कसं आहे? हाँ. सेम तसा बघ दिसला का समोर गर्दी बघ. ये इथं का? गर्दी बघ. अरे मित्रांनो, गर्दी एकदम रावस आहे. आता तिथं अजून गर्दी बाबा ना? तिथं काहीच नाही यार. कधी बघ तिथे गर्दी बघ. तर चला पहिले पार्सल घेऊ, नंतर तुम्हाला भेटतो. फास्ट सर्व्हिस आहे दोस्तों, हे देख रावस. ठीक आहे, नॉर्मलच घे तसं, पण आपल्याकडे आहे पार्सल आहे, थोडाच काहीतरी घेऊ. आयला पुरा वर गेलाय इकडं रोटी आयला. भाई बनवतो फेकड़ा आले. रौनक भाई, आज लगता है बहुत पैसा है तेरे पास. अरे भाई पैसा है तभी लोग बोलेगा भाई कैसा. चल लगेच. फुल फास्ट सर्व्हिस आहे रे भाई. पार्सल पण आला. तू गुंडा दिसतो रे डायरेक्ट. काके बनाना चला भाई. पावर में लेंगे ना अभी. क्या बोलते? अभी मजा आने वाला है. बॅग मध्ये पण पार्सल आहे भाई, आणि घरी आता डब्बा आहे त्याच्यात पण पार्सल आहे. नाही संपलं तरी सकाळी उठून परत गरम करून पण जेवणाला ना नाही करायचा. हा, पूर्ण साफसफाई चाट करून टाकू याचा टेस्ट बघ ना भाई त्याचा आता. ना. टेस्ट बघ रे नावच आहे भाई. तो व्हिडिओ बनवून टाकून राहिला होता तो तिच्यासोबत. तर मित्रांनो, फायनली रौनकच्या घरी पोचलेलो आहे आम्ही, आणि हे बघा मस्त आज बोलताव. याला काय बोलतात रौनक? हा पराठा आणि खालचा रोटी, आणि इकडे पूर्ण चिकनचा काय ग्रेव्ही सकट पीस. आणि इकडे त्याचा रौनकने मित्रांनो ऍक्च्युली टिफिन पण लावलाय, म्हणजे मेस बोलतात त्याला, जे बनवून देतात 2 टाइम. टेन्शन नाही. त्याच्यामध्ये काय आहे, सब्जी आहे,
डाळ आहे, चपात्या आहेत 5 आणि चाव म्हणजे भात होता. पण याच्यात पण अजून पार्सल आहे आणि इकडं काकडी सलाड सगळं आहे आणि बाकी हे सगळ्या गोष्टी. हा 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 अरे बघ तर सही पीस बघ ना. पीस आणि हा ओके बॉस. तर मित्रांनो आम्ही काय करतो पटापट ना आता खाऊन जेवतो आणि आराम करतो, कारण उद्या सकाळचे जाऊन सिम्मीला द्यायचं आहे सरप्राईज बर्थडेचा आणि केक घेऊन जाऊ आणि बाबालाही त्याच्यात भेटू. तर चला आता पटापट मस्त जेवण करून घेतो, आराम करतो आणि तुम्हाला डायरेक्ट भेटतो सकाळी. टाटा बाय बाय, गुड नाईट. तर गुड मॉर्निंग मित्रांनो, आता आम्ही रोनकच्या घरातनं निघतोय. मस्त थोडे 9:30 झालेले आहेत. चल गाईज दरवाजा लावू कमी लावू. ये देख रौनक का एरिया भाई. ओके. आणि आमची दिलबरा आता डायरेक्ट निघतो हॉस्पिटलला. चल दीदी बाय बाय बाय. महिंद्रा थोड़ा पेट्रोल टाकून घेतो भाई. गाड़ी का भी नाश्ता करवा के लेते, उसका भी पेट भरना चाहिए. गर्दी लग गई है डायरेक्ट. चलो मित्रांनो आम्ही मस्त पोचलेलो आहे. हा चल हा इकडे घे ना, बाथरूम मध्ये जाऊ ना धुवायला. पाय बी लय घाण झालेले. तर मित्रांनो गाडी मस्त पार्किंगला लावलेली आहे आणि आमच्या पायांची अवस्था तर बघू शकता तुम्ही कसे झालेले आहेत. तर आता पाय वगैरे मस्त धुवून घेतो आणि सिम्मीच्या बड्डेचा जो सेलिब्रेट करायचे सरप्राईज द्यायचे तो प्लॅन आम्ही एका ताईच्या घरी केला आहे. म्हणजे किती आई हॉस्पिटलमध्ये जॉब करते आणि तिने आम्हाला घरी नाश्त्याला बोलवलं आहे. तिच्या ड्युटीला जायच्या आधी आम्ही जाऊन येणार आहे आणि तिथंच केक बीक ठेवून त्याच घरी जाऊन त्या ताईच्या सिम्मीला आम्ही सरप्राईज देणार आहे. प्लॅनिंग झाले, तुम्हाला आता ताईच्याच घरी भेटतो. चल रोना. तर मित्रांनो आता आलो आहे आणि बाबांना भेटतो बघून मोबाईल आला तिला दाखवतो बाबा आहे सुरू. मित्रांनो हेच माझे मोठे बाबा म्हणजेच की माझ्या आईचे वडील. त्यांना दुसरा हार्ट अटॅक आलाय म्हणून त्यांचा उपचार चालू आहे. तर मित्रांनो आता आम्ही बाबांना भेटून खालती आलो आणि म्हणजे आलाव नाही पण डॉक्टर आले होते तर त्यांना सांगितलं की असं असं आहे आम्ही चाललोय. तर तेवढ्यात मोबाईल चालू केला होता आणि मग बाबांना मी दाखवला. बेडवरती मस्त आहे, ते पण चांगले आहेत, एकदम व्यवस्थित आहेत. रोनक पण भेटला. तुला कसं वाटलं? एक नंबर. बाबांना बघून ना भाई आज मला एवढं 3 वर्षानंतर मी भेटलो बाबाला. बघितलं माझ्या अंगाला शार्प काटा आला पाहिजे. पण भेटायची परिस्थिती पण अशी होती तो म्हणजे त्यांना बेडवर बघितलं. पण एक परिस्थिती अशी होती त्या वाईट परिस्थितीत होतं, त्या परिस्थितीतून बाहेर आलेलं. हां म्हणजे आता बरे आहेत. बाबांचं सगळं झालंय. काय केलं एन्जिओप्लास्टिक ना, एन्जिओप्लास्टिक काय ते बोलतात ते केलं सर्जरी आणि एकदम ओके आहेत आता. ते पण त्यांना पण उद्या डिस्चार्ज देतील. आणि मी मामा आणि रोनक ना त्या ताईच्या घरी चालू आहे जे जॉब करतात त्यांच्या घरी. आणि सिम्मीचा जो बड्डे आहे त्यासाठी मी केक आणायला सांगितलं आहे आणि तिथंच सरप्राईज देणार आहे. तर आता डायरेक्ट इथून ऑटो करतो आणि कुठे जायचे? शिवाजीनगरला जायचे. तिथं ताईचं घर आहे आणि तिथं जाऊन आम्ही देतो तिला सरप्राईज. आणि मग बाबांना ना काय करणार आहेत मित्रांनो, बाबा जेव्हा घरी जाणार आहेत उद्या सोडतील, मी नसणार इथे पण तिकडे भिवपुरीला भेटेल मी आणि त्यांना कसं घरी नेतात मी तुम्हाला दाखवेल. कारण अर्ध्या व रस्त्यापर्यंतच गाडी जाणार आहे आणि त्यांना चालायला अलाऊ नाही काय नाही. मग त्याच्यामुळे ते जुन्या काळामध्ये पासून आलेली एक परंपरा होती. जेव्हा माणूस आजारी पडला ना, रस्ते नसले ना तर झुगूर नाही तर चादर असायची, त्या 2 लांब काड्या ठेवायच्या, त्यांचे 2 टोकं 4 टोकं बांधायची आणि खांद्यावर उचलून 4 लोक 2 पुढे 2 मागेने त्या झोळीमध्ये माणसाला उचलून न्यायचा. तर तसं नेणारे आय थिंक खिशात काय कळ ना त्या. बस तर मी तुम्हाला ते पण सगळं दाखवेल. तर पहिले जाऊ त्या ताईच्या घरी आणि सिम्मीला तिथं केक आणून ठेवलाय आणि तिथं सिम्मीला जरा पण माहिती नाही की आम्ही काय करणार आहे. तर तिथं जाऊन तिला देणार सरप्राईज आणि मग तिथून मी पण घरी निघणार आहे. तर चला व्हिडिओ असाच कंटिन्यू करा आणि सिम्मीला देऊ सरप्राईज. आता द्यायचं ना. मित्रांनो सिम्मी पण आलेली, आता ताईच्या घरी जातो आम्ही पण.
तर चला मित्रांनो, आम्ही पण निघलोय. मी आणि रोनक गाडीवरती आहे आणि सिम्मी आणि मामा त्या ऑटोमध्ये आलेत. चला मित्रांनो, पोचलोय आता. धन्यवाद काका सोडल्याबद्दल. हा कशा आहेत? बऱ्या? लाव इथं गाडी. कशा आहेत? कसं आहेस? बरं आहे. बरे आहेत. नमस्कार, आशीर्वाद असू द्या. आम्ही ताईच्या घरी पोचलेलो आहे. कोण दादा काय? नमस्कार, बरे आहेत? कशी पळते हा ना. ये क्यू नाव काय आहे? टिटू. भारी आहे ना. आता ताईच्या इथं पोचलोय आम्ही. आता बघूया पुढचं काय सीन आहे, कसं काय सरप्राईज देत. आता तिला बोलतो आम्ही प्रोग्राम बाहेर घेऊ. टेडीच आहे. हा मी अभी देखा. काय विचारत होते? हा रोनकला किती मुलं झाले? हा बोलायचे ना 5. हे भाई काय व्ह्यू आहे बघ घराच्या बाहेर. बस ना. हा. हो, मला पण असं. हा ना. अरे हे झाड बघ, लेअर दिसते त्याची. एक नंबर व्ह्यू आहे इकडचा. मित्रांनो ती बाहेर आहे. आता तिला ना इथं ते फटाका वाजून नाही का सरप्राईज देतो. इकडं सगळी व्यवस्था झालेली आहे. केक वगैरे सगळं आणलंय तिचं आणि सगळे रेडी आहेत इकडं सरप्राईज द्यायला. आणि आता तिला आता घरात बसतानाच तिला ते फोडतो व्हिडिओ असंच कंटिन्यू कर. आणि मित्रांनो याचा सगळा क्रेडिट जातो आपल्या या फॅमिलीला, ताई वगैरे सगळे त्यांना. कारण त्यांच्यामुळेच आज तिचा बर्थडे आम्ही सेलिब्रेट करू शकलो इकडं. कारण आमचा आणि धन्यवाद ताई, तुमच्यामुळे आज तिचा बर्थडे इकडं पण आम्ही सेलिब्रेट करू शकलो. धन्यवाद दादा, धन्यवाद आई, आणि तुम्हाला पण मनापासून खूप मोठा धन्यवाद. आणि कॅमेरा हँडल केला दादाने. आणि मित्रांनो ह्यो प्लॅनिंग रोनक मी सगळा करून ठेवला होता. फक्त ताईला बोललो की असं असं करायचे, पण ताईने खूप मदत केली. त्याबद्दल त्यांना सगळ्या फॅमिलीला मनापासून धन्यवाद. तर आता चला पटापट केक कापून घेऊ, कारण सगळ्यांना जायचे, मला पण मुंबईला निघायचे. मग केक कापून घेतो, थोडा गप्पा गोष्टी करतो आणि मग तुम्हाला भेटतो. कसं वाटलं? हमारी एनिवर्सरी भी एक फैमिली ने सेलिब्रेट किया था. उसकी पहली एनिवर्सरी भी एक फैमिली ने सेलिब्रेट किया था. आणि मित्रांनो सॉरी, कारण आमच्यामुळे थोडं कचरा झाला इकडं. तो ही साफ करल नाही, ही करल ही. चला कापायचं केक. ओके चलो, क्या बोलते? थँक्यू. कसं आहे, तिला कालच बोललो की घरी जाऊन तुझा बर्थडे करू. इथे आपले बाबा वगैरे जरा हॉस्पिटलमध्ये, तुम्ही बघितलं असेल तिथं मोबाईल अलाउड नाही, त्याच्यामुळे आम्ही काय बाबांना जास्त दाखवू शकलो नाही. पण आता ठीक आहे, व्यवस्थित आहे, त्यांना डिस्चार्ज होईल. पण त्यांना घरी कसं नेणार आहे, ते झोळी करतात आमच्याकडे. चादरीचे जे 4 टोकं लाकडाला बांधून खांद्यावर उचलून, कारण रस्ता नाही जायला, मग तसा बाबाला नेणार आहे. ते पण सगळं दाखवणार आहे. मग आता आम्ही पहिला केक कापून घेतो. ओके थँक्यू रोनक दादा. मामा बसा इकडे. मामा ये. मामा कसं वाटला? आपल्याला माहितच नव्हतं. हॅपी बर्थडे. लई पडतं. निलेशला पण विसरत नाही. ते मावचं. जाऊ दे ना. तुझं बस बाजूला बस. नाही चालेल, काय नाही. बसा ना. तू बस ना. नवरा साथ में बैठा. लाजू राहिला बाय. कस काय लाज आपण पडत दुःखात साथ असतो, खुशीत नाही. कटून राहायला पाहिजे ना. हा अजूनही घातलं. आता बघ ही विसरलेली. अरे बाप रे बाप, थांब आवाला शिंगे होते नीट. आणि काय पिलालं बी. थांब, सोड तू सोड. असं लूज मध्ये.
आणि सॉरी तुम्हाला त्रास दिला त्रास कसला नाही मला म्हणजे वाटतं की आपलं म्हणून आपण आलोय ना तर आपलंच म्हणायचं असतं. तो ताज पण म्हणतोय नको रे नील्याकडे जाऊ दे. मला केलं नाही एकदा आता बस केलं. आशीर्वाद असू दे कायम, कारण कायम. आताच्या स्ट्रगल मध्ये जरा आशीर्वादाची खूप गरज आहे आणि होईल. रात्रभर आमच्या बरोबर होती ताई म्हणजे ताई हा टेन्शन नको घेऊ येऊ पास ठेवू जाऊन या नाही तर आपण जर काय वाईट असतो तर आपल्याला कोणी उभा पण नसतं केलं नाही का कापायचा या सगळेजण इकडं ताईला द्या. काय करावं एक कॅमेरामॅन आहे भले तो नाही दिसला तरी मेन त्याचा मेहनत आहे आम्हाला ते दाखवण्यासाठी काप चल ये. चलो चलो लेट्स गो. कापायचा ओके हॅपी Happy birthday to you. Happy birthday dear माकडी. Happy birthday to you. मी मी हे बघा सगळं ताईने केलंय मी ताईला सगळ्याला आधी नाही बरोबर आहे कसं आहे आपल्याला काय केकच आहे काय बस तेच तर मेन ते. धन्यवाद देऊ सगळ्यांना एवढं परत एकदा मनापासून सगळ्यांना धन्यवाद मामा नवरोबा एवढा प्रेम करतात पण ताई पण एवढा प्रेम करते एवढं बरं वाटतंय मला जरा नग चार तू पण बहुत जल्दी तेरे को केक काट के रुक जा. अरे अभी इसके बाद नहीं कर पाऊंगी. हा, कारण नंतर तिला बंद होणार आहे सगळ्या गोड गोष्टी गोड गोष्टी. दे सगळ्यांना दे तुम्ही थोडा थोडा द्या ये ओके सिमी नावाचं आहे ना देखो खाली आहे. ओके दे ना त्यांना दे ना प्रेम असू दे. आई दे कुणा कुणा ताई दे तिकडे दादाला पण दादा एक अरे दादा देखो दादा अभी तो मेन तो बिल्ली बाकी है हमारी. चला मित्रांनो आता जरा केकचा ऑर्डर करून देतो सगळ्यांना आणि मग तुम्हाला भेटतो हा हा सगळ्यांना नाश्त्याची सोय काय काय बनवलंय अरे साबुदाणे नाश्त्याची सोय. वडा आणि सगळं बेप हा तुझे म्हणजे हा. मेरा क्या है देखो उसमें आवडता अरे ढोकळा पण ही ढोकळ्यासारखी नाही पाताळ आहे तू बरोबर ना मामा घ्या खाऊन तुम्ही पण खा ना हा खातो खातो हा सगळे बसू मित्रांनो नाश्ता करून घेतो पटापट कारण का ताई वगैरे त्यांना पण जॉबला जायचे बाकी रोनकला पण जायचे जॉबला गॅरेजला आणि मला पण मुंबईला जायचे पहिले हे सगळं नाश्ता वगैरे आम्ही खाऊन घेतो आणि मग तुम्हाला भेटतो चला मित्रांनो आम्ही पण निघतो काळजी घ्या चला दादा धन्यवाद खूप मजा आली परत चल टाटा तर चला मित्रांनो आता मी पण निघतो घरासाठी जर बघूया पुढं काय कसं काय आहे. मग तुम्हाला आम्ही दाखवतो तोपर्यंत इथून पटापट निघतो ट्रेन चेक करतो काय ते तुम्हाला सांगतो तर मित्रांनो आता आम्ही पण निघतो मी पण घरासाठी निघतो पण बाबाला उद्या डिस्चार्ज देणार आहेत तर मग त्यासाठी तुम्हाला मी दाखवणार आहे किती स्ट्रगल आहे मोठे बाबा जिकडे राहतात तर रस्ता अर्धवट आहे मग तिथून त्यांना कसं न्यायचंय झोळीमध्ये तर डायरेक्ट आता आपण काय करू मित्रांनो तुम्हाला आम्ही भेटतो आता डायरेक्ट उद्याच मामा वगैरे इकडं रेडी आहेत दादा वगैरे आले सोडायला सगळेजण तर आता तुम्हाला मी डायरेक्ट दाखवल की बाबाला कसं उचलून नेणार आहे त्यांच्या घरी ते तर चला व्हिडिओ असाच कंटिन्यू करा मित्रांनो आता एक ताई अजून एक तिथे होती घरी जी एक ताई होती त्यांच्या घरी बर्थडे सेलिब्रेट केला तिथेच आपली एक हॉस्पिटलमध्ये जॉब करणारी ताई आहे ते व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असाल आता त्यांच्या घरी आलोय ते सिमी वगैरे चालत येतात आणि दादा आहेत ते गेलेत गाडी आणायला बोलतो मी मोठी गाडी आणतो मग तुम्हाला हॉस्पिटलला सोडेल रोनक भाऊ आहे तो पण आपला चाललाय सॉरी तुला लेट केलंय कारण त्याला पण जॉबला जाणं खूप गरजेचं आहे तिथं जरा पोरं कमी आहेत ना मग तिथं जाणं खूप गरजेचं आहे तर त्याला बोललो तू काय नाही जा बाकी आम्ही जातो तर चल जा आरामात
ओके, काळजी घे. चालेल. आलो आलो थांब. मालकाचा फोन आहे ना. टाकलाय आता. जा जा, चालेल चालेल, जा जा जा. तर मित्रांनो, रोनक पण आहे, तो जातोय. जा, काळजी घे, परत भेटत राहू. काळजी घ्यायला बाबांची. हा, नक्की नक्की. मला हो, मामा वगैरे आहे जोडीला. जा आरामात. झाली आता बघ एकटा जातो कसा जातो बुंग चला मामा येऊ. हा, जा आरामात. फोन करतो मी. हा हा. आज पूर्ण नाशिक फिरतोय. नाशिकला आपले मित्र पण आहेत, त्यांच्या घरी नेक्स्ट टाइम येऊ आपण. ताईच्या घरी. हॅपी बर्थडे. गॉड ब्लेस यू. ओके, तुम्ही मला ब्लेस द्या आता, ब्लेसिंग द्या. दे पैसे माल त्याचं ब्लेसिंगचं. तर ताईच्या घरी आलोय. या ताईच्या घरी हे कुत्रे, हे बघ कसे कुत्रे. इंजेक्शन घ्यायला लागतील. 21 इंजेक्शन मला. हा, 21. हा, चला जरा पाणी वगैरे पितो, थोडं बसतो ताईची इथे. मग आम्ही पण निघतो घरासाठी. आणि पण मामाचं ते विसरू नका बघायला. आजोबाला आम्ही मोठ्या बाबाला कसं नेणार आहे ते उचलून. अशा ही चादर, मी बोलतो हीच चादर असते. त्याला दोन्ही टोकं मधीतून असं लाकूड टाकणार मोठं. मग ते बांधलं की त्यांना झोळी करणार. त्याच्यात खांद्या उचलून आम्ही डोंगरावर चढवायचो. मग गोड खालते मला बाबा, काय बरेच झालेत. हा, घे तुझे हे बर्थडे मुळे तुला आज खायला भेटत. धन्यवाद. आणि धन्यवाद इतका सहकार्य केल्याबद्दल तुम्हा सगळ्यांना मनापासून एकदा हॅपी बर्थडे. घे चल माझ्याकडनं. चला मित्रांनो, आता आम्ही पण निघतोय. एक दादा येतोय आम्हाला सोडायला, गाडी घेऊन येतात. चला ताई, परत भेटू. आणि अजून एक गोष्ट बोलायची होती मित्रांनो. तिथे गौरव दादा म्हणून आहेत, जे हट्टेकट्टे आहेत, बाउन्सर ना. तर त्याने पण खूप हेल्प केली. अजून खूप सारे होते जे आम्हाला ओळखत होते. सगळ्यांनी मदत केली. मला नाव नाही माहिती. त्यांना सगळ्यांना मनापासून धन्यवाद मानतो. आणि परत कुठे भेटलो तरी बिंदास आम्हाला आवडत, मस्त गप्पा मारू. आता निघतो. ओके, चला चला. हॉस्पिटलवाले सगळे जे होते, जॉब करत होते, त्यांना मनापासून धन्यवाद. कारण खूप हेल्प केलंय आम्हाला. आणि बाबा पण व्यवस्थित आहे. आता आम्हाला एक दादा सोडायला येतो स्टेशनला. आणि दादा येतात सोडायला. ओके, या साईडचा डोर ओपन नाही होणार. ओके ओके. असे मी इकडूनच बस. बरं वाटलं. आणि एक असंच प्रेम करत राहा सगळेजण. दादा, सगळ्यांचा आशीर्वाद असू द्या. 100%. तर चला मित्रांनो, आता पहिला मी स्टेशनला जाणार. मग तिथून दादा परत सोडायला जाणार सिम्मीला आणि मामाला हॉस्पिटलला. या दादांचे ओलं वगैरे का? ओला वगैरे. हा ना. हा, मग काय बुक करायचं असेल काय सांगायला लागेल? काय नाही, कॉल वगैरे करा. दादा नंबर काय तुमचा सांगा ना. 9309579796. हा, नाशिक मध्ये. नाशिक मध्ये मित्रांनो कुणाला पण हेल्प लागली, दादाला बिनधास्त कॉल करा. त्यांचं ते म्हणजे जॉबच आहे. मग तुम्हाला जसं काय असेल तिथं सोडायचं जायचं असेल, दादा आहे. काय नाही, आणि जो व्हिडिओ बघून येईल त्याला तर ह्या भावात घेऊन जाईल नाशिक मध्ये. चला. बाबाला खाली शिकते. चला मित्रांनो, मी पोचलोय स्टेशनला आता. चला दादा, धन्यवाद. त्यांना पण आरामात. ओके, भेटू लवकरच. ओके 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 ओके. सॉरी. चल येऊ. चल, काळजी घ्या आपली. ओके, चल मामा. ओके, चल चल, जा आरामात जा. काळजी घ्या बाबाची. सिमी, चल उद्या भेटू. ओके, थँक्यू. चला मित्रांनो, आपली गाडी आलेली. लेडीज लेवलमध्ये इमर्जन्सीचं बटन दिलेलं आहे. मित्रांनो, बघू शकता तुम्ही, मला घरी येता येता किती अंधार झालाय. आणि हा रस्ता आहे आमचा. इकडं पूर्ण आजूबाजूला रस्त्याच्या झाडी आहे आणि पूर्ण अंधार दिसतोय. लाईट पण नाही रस्त्याला, काय नाही. चुटकी. आजी भाऊ,
क्या बोलती आजी? आजी अभी तक घर में है. वाच ना मम्मा. हा. तर मित्रांनो फायनली आय एम कम होम माय ताजमहल. हॅलो मित्रांनो, गुड मॉर्निंग. आणि आम्ही चाललोय आता शेतावर, कारण मित्रांनो शेतावर लावायला पण घेतलाय. मग शेतावर लावून झाल्यावरती बाबाला दुपारी सोडणार आहेत बोललेत. मग जेव्हा बाबा येईल तेव्हा मी तिकडं जाईल बाबाकडं, मग तेव्हाच डायरेक्ट भेटू. थोडक्यात तुम्हाला दाखवतो शेतावर काम चालू आहे. हे बघा मित्रांनो, हे एवढे सगळे आपले माणसं आलेले आहेत शेतावरती. तर मित्रांनो आता आम्ही शेतावर पोहोचलोय. सगळ्यांना आई जेवण काढते. हे बघा नैवेद्य ठेवते तिकडं पहिले, हे सगळ्यांना द्यायच्या आधी. रमेश भाई वगैरे सगळे आलेत. बाबा वाटाय सांगता अजिबात नाही याचा का नोकर नोकर. हे नोकर आहे का तुमचा? उठून या आणि खा. हा हे बघ इकडे जेवढा आहे तेवढा पाहिजे तेवढा जा तुम्ही. बाबा कसा रोक बाय ठोक. हा रोग बाय ठोक ठोक. ज्याला भूक लागली असेल त्यानं खायचा नाही तो गप्पाचा जाग्यावर ना द्यायचा. आणि मित्रांनो हे बघ काय बनलंय. डाळ भात आहे, बंदराचा कांजी, बटाटा मस्त नी भाज्या आहे, डाळ वगैरे इकडे सगळा भात. आणि बघ इकडे बाबा मस्त एनर्जी, स्ट्रॉंग एनर्जी पितो. मिशन कंप्लीट. तर चला मित्रांनो, आम्ही पण शेतावरनं आलोय आणि आता मी पण निघतोय. मोठा बाबा 8:30 पर्यंत पोहोचणार आहे. 7:13 झालेत. मग त्या अर्ध्या रस्त्यात मला भेटतील. त्यांच्या इकडे जाण्याचा जो रस्ता आहे तिकडं सिमीचा कॉल आला होता. बाकी चला आता डायरेक्ट तुम्हाला मी तिकडंच भेटतो. मित्रांनो गाडी आलेली आहे. मी इथं थांबलो होतो वडवले फाट्याच्या इथं. आता गेले तर मी पण जातो पुढं. गाडी जरा थांबवली. मी सांगते जरा सरांना फोन करू. मित्रांनो बाबांना का उतरवलं, कारण जी 4 व्हीलर आहे ना ते त्यांच्याकडे जायच्या रस्त्यामध्ये टन असे छोटाले आहेत ना, मग त्याच्यात ती एअरटिका आहे ती असे टन बसत नाही वाटतं आणि ते लागते गाडी खालती पण. मग त्याच्यामुळं आता दादा आहेत ऑटोवाले, मग त्यांना बोललोय मग आता ऑटोमध्ये असते असते घरून बाबांना तिथपर्यंत नेतील जिथपर्यंत रस्ता चांगला आहे. आणि मग तिथून डोली म्हणजे आमच्या डोळी सांगतात ते चादरीची, मग त्याच्यामध्ये बाबांना असं घालून असं झोपून ते मग कांद्यावर उचलून नेणार आहेत. तर चला आता डायरेक्ट तिकडंच भेटतो. हे बघा मित्रांनो इकडं सगळेजण जमलेले आहेत. लाईटाला हवा ना तिकडं मग चांगला बांधा आहे का बस आणि झोप मग तिकडे. हा म्हणजे आराम आता. पहिला बस खाली येईल का लांब पाहिजे. ते बॅटरी धरू पेटू. तू धरू नको ना. बस लांब पाहिजे. लांब करी कोणता थोडं ना वारा येऊ द्या. खिशात काय कळ ना त्या खिशात काय कळून ते. हा ते टेप आहे द्या इकडे द्या. बस वरती आला ना. म्हणजे सध्या आपला रोज काय राहू त्या उचलला का मग आपण बांधा. लावून ठेवा. उचला ना इकडे मोरबीज बांधाय का. चालेल ना मटे आबा. बाबा हात हात टाक नको धरू. हात सोड तू. हा ठेव. डोळे सोड. हात सोडा. हा असंच ठेवा. दोन पाकले मांडीवरती वासा खाली सोड. थोडं वासा खाली सोड ना. त्यांना जरा वारा येऊ द्या. हा मटे आबा धरू नको तू.
तू आता ते ना खालतं ते नाही जोर द्यायलाच नाही बोलले. नाही जोर द्यायला सांगितलं. नाही, हे बघ, यो हात, यो. खाली ठेव, हात खाली ठेव. याच्यानी पकडा चालत, पण तो हात खाली ठेवा. याच्यावर दुपट्यावर आलाय ना. हे दुसरं चल. गेला हे चल दुसरं. तर मित्रांनो, बाबाला उचलून नेलाय. आता ती झोळी जशी बनवली मी सांगितलेलं तसं, आणि त्याच्यात उचलून नेलाय. तर चला, रस्ता लय खराब आहे म्हणून त्यांना तसं नेणं गरजेचं आहे. गाडीमध्ये ते आसडा भेटतो, म्हणजे खड्डे वगैरे आहे, त्याच्यामुळे त्यांना त्रास नको यायला म्हणून असं जुनी परंपरा आहे. मग त्याच्याने बिना त्रास होता त्यांना तसे घेऊन गेले. तर चला घरी भेटू. मित्रांनो, रस्ता लय खराब आहे आणि अंधार पण खूप आहे रस्त्याला. लाईट नाही, काय नाही. मग त्या बा डिल्ल सोड, धरू नको काल म्हणजे असं चिखल आहे. इकडूनच जायला लागेल. लय दगडी निघल्या. मित्रांनो, ते तिकडून आलेत. हे बघा, आम्ही ह्या शॉर्टकटने चाललोय. इथून भात लावले. नेटी आहे इकडे, चिकोटी आहे. हा, मित्रांनो, बघितलं का किती कष्ट लागतात. आणि मध्ये मध्ये ह्या अशा जाळ्या केल्यात म्हणून या रस्त्याने नाही नेऊ शकलो. म्हणजे अशा. मित्रांनो, रस्ता दाखवतो. हे बघा, पूर्ण चिकट झालाय हा रस्ता. इकडून सगळे चाललेत घेऊन बाबाला. हे बघ, असा रस्ता. आता काय करायचं गरीब माणसाने. ही मेहनत आहे सगळी. हे पूर्ण रस्ता खराब झालाय. खरड दे कसलं पडला. हे बघा, गुड घ्या कमरप खरड जातील. हे बघ बाबा, हा उडाल मटाल. हे बघा मित्रांनो, खरड. अशा रस्त्याने. हे बघ बाबू, हे देख. हे बघा मित्रांनो, खड्डे रस्त्याचे. हे तर अख्खा माणूस जाईल. हे बघा, त्याच्यात माणसा बसतील असणार खरड. हा, बारिश हो रही तो इतना खड्डा खड्डा हो जाएगा. हे पक्षी काळचेट आहे. खालते पूर्ण रस्त्याची वाट लागली इकडे. ये ऐसा कैसा हो गया. हे लाल माती आहे ना. रस्त्याची पूर्ण दशा झाली. दादा ठीक आहे ना. तू येतो. नाही आता घेऊन आता घ्यायचं. तुम्ही ना चेंज करता मामा. शोल्डर ना, शोल्डर चेंज करायला. खाली गर्दी होती ना. चिकोटा आहे हा रस्ता.
रस्ता डायरेक्ट युएसचा आहे. पाय 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 सोडा पाय सोडा. ते राईटवाला हात सोडा. ना पाय असोच घालतात. तू हात नको वर करू. यो का हातकांचा वर नका करू. यो यो यो. तो वर नको करू. असते असते ताण नको देऊ. ताण नका दे. ग्लास तांब्यात नका ढोल ग्लास मध्ये वरून प्यायला कसं. हे म्हणताय बरं आहे ना. डॉन की बायको. याची काळी अगरबत्तीची तिथे शर्टो विचार फोटो पोस्ट मुंगा गाण्याचे पाळ गाणं होतो. तिखट नाही ना. नहीं सब कुछ खा सकते हैं. चिकन मच्छी ये सब कुछ खा सकते. बटाटी वांगी नहीं बटाटा वांगा नहीं. आपले घरी काय आमच्या टाकायचं आहे. गोबी नाही बोलले हा. गोबी कोबी वावडी आहे. गोबी नाही बोल. गोबीची कांदे. तर मित्रांनो आम्ही फायनली बाबाच्या घरी पोहोचलो आणि तुम्ही बघितलं असेल रस्ता वगैरे कसा आणि त्यांना ते डोळीत घालून आणलं म्हणजे चादरीची जे लाकडाला बांधून त्याच्यात बाबाला झोपवलं होतं. आणि रस्त्याची तुम्ही अवस्था बघितली असेल मित्रांनो. तिथं माणसाला चालता नीट येत नाही अशा रस्त्याने त्यांना आणलंय. म्हणजे एक बोलायला गेलं तर रस्ते झाले पाहिजे कारण इमर्जन्सी माणूस काय करेल जर इकडं वाडींमध्ये कुणाला आजारपण आला तर. बाकी बाबा जेवले वगैरे बाकी सगळी इकडं मंडळी बसलेली आहे आणि बाबा पण इकडं बसले. त्यांना जेवण दिलं आणि त्यांना जास्त बोलायला नाही सांगितलं म्हणून जास्त काय त्यांना विचारणार नाही. बाकी बाबा वगैरे आलेत आता व्यवस्थित आहे. आता त्याला 2-3 महिने त्यांना काळजी घ्यावी लागेल. आणि बाबा काळजी घ्यायची जास्त काय टेन्शन घ्यायचं नाही त्रास घ्यायचा नाही. 2 महिने जायला आपण गुरुवार मग ते असं फक्त फॉलोअपला जायचंय आपल्याला. मग सिम्मी तू काय बोलू शकते. मी एवढं सांगते की आम्ही ज्या हॉस्पिटलमध्ये होतो नाशिकमध्ये द्वारका इकडं सह्याद्री हॉस्पिटल. हो, सह्याद्री हॉस्पिटलला तिकडचे म्हणजे एवढं चांगलं सगळ्यांची जे सिस्टम आहे सगळ्यांसाठी जे एकता आहे म्हणजे कोणासोबत भेदभाव नाही करत. म्हणजे पेशंट कुणाच्या ओळखीचा आहे तरच आम्ही मजा असं असं काय नाही. नाही. पेशंट कुणाचा आहे असो त्यांना पहिलं फर्स्ट आहे की आपलं काम आहे आणि ते लोक म्हणजे तिथं स्टाफ काम करणारा डॉक्टर लोक Security मेडिकल वाले सगळ्यांना आम्ही पहिले मनापासून थँक्यू सो मच बोलतो. आणि एक गोष्ट सिमीचा बर्थडे वाटला नव्हता आम्ही सेलिब्रेशन करू तर तिचाच बर्थडे सुद्धा आम्ही तिकडे सेलिब्रेशन केला. मग आणि एक गोष्ट की त्या फॅमिलीला पण तुम्हाला मनापासून थँक्यू सो मच आम्हाला सहकार्य केलं. आणि सगळ्यात मोठी गोष्ट आमच्या बाबाचा जो आम्हाला टेन्शन होता तो टेन्शन आमचा म्हणजे दूर झाला. कारण आता बाबाला व्यवस्थित आणलंय सगळं ते एंजिओप्लास्टी केलंय बाबाचं. तर मग ते व्यवस्थित झालं. आता त्यांना काळजी घ्यायची. आणि कसं आहे मित्रांनो गावाखेड्यात आपले शेताची कामं होती सगळ्या गोष्टी मग तिकडे धावपळ करायची होती बाबांकडे पण करायची होती. आणि आपली फॅमिलीला भेटायला इथून मुंबईवरनं नाशिकला यायला कुणाला
समजत नव्हतं की कसं काय यायचं, त्याच्यामुळे मग आम्ही बोललो की तुम्ही काही टेन्शन नका घेऊ. आणि एक सिम्मी असायची तिकडे, मामा असायचा, मोठा मामा असायचे, त्यांची मुलं, बाकी मावशीन त्या वगैरे पण सगळे आलेले. पण जयराम सर त्यांच्या ओळखीत ते हॉस्पिटल होतं, मग त्यांचा एक मोठा खूप त्याच्यात हात आहे की त्यांनी पण मदत केली. त्यांना पण आमच्या सगळ्या करून धन्यवाद दादा तुम्हाला पण. आणि सगळ्यात मोठं धन्यवाद प्रशांत सर तुम्हाला, की तुम्ही आम्हाला सांगितलं की आमच्याकडे घेऊन या इकडं आणि बाबाचा एन्जिओप्लास्टिक होऊन जाईल, त्याच्यानं बरं होईल, अजिबात काळजी करू नका. आणि खरंच सर म्हणजे खूप मनापासून तुम्हाला धन्यवाद. आणि तिकडच्या स्टाफला पण धन्यवाद, त्यांनी सहकार्य केलं, मदत केली. ते आमच्याच नाही, पेशंटला, प्रत्येक पेशंटची ते काळजी घेतात. प्रत्येक पेशंटला म्हणजे पेशंटसाठी धावपळ करतात. आणि मित्रांनो कसं आहे की आपल्याला एवढं समजून घेतलं त्यांनी, सगळ्यांना मनापासून धन्यवाद. आणि मी तुम्हाला एक गोष्ट सांगेल, बाबांना मी ते दाखवलं का की झोळीत आणलेलं बांधून, म्हणजे ती लाकडाची बनवून चादरीची त्याच्यात. कारण मित्रांनो रस्ताच नाही इकडं गाडी येण्यासाठी, काय पर्यायच नाही. मग जर आणली असती गाडीत, त्यांना जरा धक्काबुक्की झाली असती गाडीत, खड्डे एवढाले मोठाले, काय करणार. तर मित्रांनो एक म्हणणं आहे आमचं एक की बोरीची वाडी पोस्ट चिंचवली आणि रायगड जिल्ह्यामध्ये या बोरीची वाडी येते, त्यांच्या रस्त्याची खूप खराब म्हणजे अवस्था आहे. पेशंटला आम्ही कसं आणलं तुम्ही बघितलं असेल, एवढाले खड्डे झालेत का गळ्याभर त्या रस्त्याला. तर एक आहे, जर कोण व्हिडिओ बघत असेल तर जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून या गावासाठी पण रस्त्याची मदत होईल. आमचं हेच बोलणं आहे. बाकी बाबा बरे आहेत आणि आता त्यांना काळजी घ्या. आणि मित्रांनो ही माझी मोठी आहे, आता टेन्शन घ्यायची काय गरज ना. आणि मोठ्या आबाची काळजी घे तू या, एकदम मस्त हसून खेळून. आणि ही आमची मोठी आहे म्हणजे माझ्या आईची मम्मी, आणि त्यांच्या 2 मुली या बाई इकडं आहेत, एक इकडं आहे, एक तिकडं बसली. माझी सासूबाई आली नाही अजून. आणि एक बाकी बरं वाटत का आता, मटाबा बरा झाला. बरं आहे ना, लाजत आहे आमची मोठी आहे. त्यांना झोप आली आता, तर आराम करा. तर चला मित्रांनो हा ब्लॉग आम्ही इथंच एंड करतो. आणि सिम्मीला पण एक नशीब की तिला सरप्राईज देऊ शकलो बर्थडेचा, पण ते पण बरं वाटतं. मला खूप मोठा सरप्राईज भेटला की बाबा माझ्या बर्थडेच्या दिवशी एकदम बरं झालं. ओके, तर चला हा ब्लॉग आम्ही इथंच एंड करतो. आणि काही शेताची कामं आहेत, जर झालं शक्य तर आम्ही शेताचे पण ब्लॉग कंटिन्यू करू, पण आपले बाबांची पहिले काळजी घेणं खूप गरजेचं आहे. तर हा ब्लॉग येतो आम्ही इथंच एंड करतो. आणि धन्यवाद सगळ्यांना परत एकदा मनापासून, तुम्ही एवढं सहकार्य केलं, मदत केली. आणि आज आमचे बाबा व्यवस्थित आहे, काही टेन्शन नाही म्हणजे टेन्शन घेण्याची काही गरज नाही. तर चला भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. टाटा, बाय बाय, लव्ह यू, गुड नाईट. तुम्ही पण तुमची काळजी घ्या.